हॅलो एव्हरीवन, माझं नाव रोहिणी. माझा हा पहिलाच मिनी व्लॉग आहे. आणि आज आम्ही निघालो आहोत शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी. घरातनं जवळपास आम्ही 10 साडेदहाच्या दरम्यान आम्ही निघालो. आणि पुढं गेल्यानंतर आम्हाला थोडंसं डिझेल भरायचं होतं. त्यासाठी आम्ही सूसला गेलो. सूसमध्ये शेल पेट्रोल पंप आहे, तिथं आम्ही थोडंसं डिझेल वगैरे भरलं, टाकी फुल केली. कारण लांबचा प्रवास होता, त्याच्यामुळं मध्ये आधी आम्हाला थांबायचं नव्हतं, त्याच्यामुळे फुल टाकी केली. तिथनं पुढं आम्हाला भोसरीला जायचं होतं. भोसरीवरनं माझ्या मोठ्या नंदेला, त्यांचे मिस्टर व मुलाला सोबत घेऊन जायचं होतं. आज असं काही स्पेशल नाही, पण जायची खूप इच्छा झाली शिर्डीच्या साईबाबांना. मिस्टरांची खूप इच्छा होती जायचं, त्याच्यामुळे म्हणलं चला आजची सुरुवात शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घेऊन करूया. जवळपास आम्ही पहाटे पोचलो, पण तिथं मंदिरामध्ये दर्शन घ्यायला नाही जमलं. दर्शन घेतलं पण शूट वगैरे करायला जमलं नाही, कारण तिथं मोबाईल अलाउड नाही. मग त्यानंतर दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर हे सुंदर असं साईबाबांची मूर्ती आहे, तिथं फोटो वगैरे काढले, शूट वगैरे केलं आम्ही थोडंसं. त्याच्यानंतर पुढं बाहेर बघा किती सुंदर वातावरण आहे. पण आतमध्ये नंतर नाश्ता वगैरे करायला आलो आम्ही. थोडंसं तिथंच मंदिरामध्ये खाल्लं होतं, पण माझ्या नंदेवानी खाल्लं नव्हतं, त्यामुळे आम्ही नाश्ता करायला थांबलो. त्यांनी पावभाजी वगैरे घेतली. मी माझ्या नंदेने चहा ऑर्डर केला. चहाचा ग्लास इतका सुंदर होता की तोच पाहत मी किती वेळ पाहतच होते की खूप छान कप होता. त्याच्यानंतर पुढच्या प्रवासाला निघाला. आम्हाला पुढं शनी शिंगणापूरला जायचं होतं. खूप म्हणजे खूप प्रचंड ऊन लागत, तुम्ही पाहू शकता की किती ऊन आहे. आणि एक साधारणतः 12-12:30च्या दरम्यान आम्ही शनी शिंगणापूरला पोचणार होतो. मध्ये थोडंसं ऊन असल्यामुळं खूप ऊन लागत होतं, त्याच्यामुळे आम्हाला रेस्ट घेतला थोडंसं. मला ऊसाचं गुऱ्हाळ दिसलं तिथं, पाहू शकता तुम्ही. मशीन न करता बैलाच्या साह्याने ऊस काढत आहे तिथे. त्याच्यानंतर थोडासा झोका वगैरे खवळं, कारण गावाकडचं वातावरण होतं, त्याच्यामुळे खूप भारी वाटत होतं. थोडंसं झोका वगैरे, रस वगैरे पिला आम्ही. थोडंसं शूट वगैरे केलं आणि त्याच्यानंतर पुढे परत आम्ही शनी शिंगणापूरला रवाना झालो. पहा किती ऊन लागतं आहे. एवढं ऊन आहे की रविवार असल्यामुळं खूप गर्दी होती. म्हणजे आम्हाला जातानाच बऱ्याचशा बस वगैरे ट्रॅफिक आम्हाला भरपूर लागलं, कारण सर्वसामान्य सुट्टीच्या दिवशी रविवारी सगळेच फिरायला कुठं ना कुठं तरी जातच राहतात. 1:30-1:45च्या दरम्यान आम्ही तिथं पोचलो. हे पाहू शकता तुम्ही, गाडी पार्किंग वगैरे केली. बस वगैरे पण लागल्यात मोठ्याला, म्हणजे खूप गर्दी होती तिथे. नंतर सामान वगैरे घेतलं आम्ही. हे मिस्टर जे गुफा आहे, म्हणजे आतनं जो रोड आहे ना, त्या रोडने आता जावं लागतं. इथं मिस्टरांनी रुईच्या पानांची माळ घातली. बाहेरच त्रिशूल असतं, तिथं रुईच्या पानांची माळ घातली आम्ही. पुढं जाऊन नारळ कॅरेटमध्ये टाकला, फोडत नाही. आणि हे पाहू शकता तुम्ही शनी शिंगणापूरचं मंदिर. आणि इथं तुम्हाला जवळ जाऊन जर दर्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला 500 रुपयाचं तिकीट काढावं लागतं, पण आम्ही काही काढलं नाही. आम्ही लांबनंच दर्शन घेतलं, तेल वगैरे वाहिलं. आणि पाहू शकता किती गर्दी आहे. आणि जवळनं घ्यायचं असलं तर तुम्हाला तिकीट काढावं लागतं इथं. त्याच्यानंतर बाहेर थोडंसं आल्यानंतर तुम्हाला हे सुंदर असं मार्बलचं नवग्रहाचं तुम्हाला हे मंदिर दिसेल. तिथं ते खूप म्हणजे ऊन होतं, तरी पण लोक ते बघतच होते. खूप सुंदर म्हणजे मार्बलचे नवग्रहाचं हे छोटे मंदिर त्यांनी केलेले. खूप सुंदर, म्हणजे खूप सुंदर आहे ते. तुम्ही कधी गेलं तर नक्की पाहते. पाय भाजत होते, आम्हाला ऊन लागत होतं, आमचे खूप पाय भाजत होते, पण आम्ही ते पूर्ण पाहिलं. खूप सुंदर आहे. गेलं तुम्ही तर नक्की तिथं व्हिजिट करा. खूप छान आहे ते. पूर्ण मार्बलचं आहे ते. नवग्रहाचे पूर्ण ते मंदिर पूर्ण मार्बलमध्ये बनवलेलं आहे त्यांनी. पाहू शकता किती सुंदर आहे ते. खूप ऊन लागत होतं, पण बिना चपलीचं आम्ही दर्शन घेतलं. खूप पाय भाजत होते. बघा किती सुंदर आहे ते. त्याच्यानंतर ज्या मार्गाने तुम्ही म्हणजे मंदिर तेच आहे, पण आता नवीन म्हणजे आतनं वेगळा त्यांनी रोड केला की तुम्ही पटकन मंदिरात जाऊ शकता. ज्या बाजून तुम्ही एंट्री करता तिथनंच तुम्ही आउटही करू शकता. तिथनं सगळं दर्शन वगैरे घेतलं आणि पुन्हा आम्ही पुण्याकडे रवाना झालो. पाहू शकता किती सुंदर वातावरण आणि निसर्गरम्य आहे. खूप छान आहे. सगळं झाल्यानंतर
दुपारी जेवण केलं होतं, थोडंसं केल्यामुळं आम्हाला रात्री थोडी भूक लागली. दुसऱ्या दिवशी आम्हाला सोमवार होता नंदीला आणि मला. त्यामुळे पटकन आम्ही जेवायला थांबलो आणि असा माझा खूप सुंदर दिवस गेला. थँक्यू.